हे किती कामाची माणसं आहेत बघा का इकडे जरा ही कामाचं तिचं तर पोरग आहे आधी अवघड. इकडे बघ पिलू तिकडे बघ काम तिकडे बघ इथं लय कामाचं आहे. मला काय काम करू नको म्हणतो मी करतो सगळी म्हणून इथं काम करायला घेतलं त्यांनी भांडी घासायला. हा तू काम करतो सगळं. बाबा खवळल्यावर मला पिलूला किती काम दिलंय म्हणल्यावर मग इकडे बघून म्हण माझ्याकडे बघून म्हण इकडं तुम्ही ते काय टाकलंय कढईमध्ये कांदा भाजून घ्यायचा का? मिरची भाजून घेतली. आता कांदा भाजते. मसाला भाजून ठेवलाय. कच्चा मसाला भाजायचा राहिलाय का भाजला? कच्चा मसाला टाकीत असते. तुम्ही कशी चटणी करता हो सांगा मला. मला भाजलेला अजिबात आवडत नाही दालच्या. मग चटणी चांगली होती. दालच्या भाजायचं नाही, मिरी भाजायची नाही, सगळं कोरडं न्यायचं आणि घरी आणून तेलात मरदायचं. लय भरते चटणीचं. तिथं काय त्यांना काढायचं बसलेली की त्यांना काय आपल्याला का हात नाही तर चटणी होतो मरदायला. तुम्ही कसं करता ती तरी सांगा म्हणजे आम्हाला बघून करायची. माझ्या पद्धतीची मी अशी करते चटणी. मला अशीच आवडते, मी अशी करते. तुमची कशी असते तर माहिती होऊ द्या. काढा की कांदा करपला की मध्ये राह. एवढा असा कांदा भाजून घेतलाय मसाल्यासाठी. तुकडं काढून देत नाही ती बायानं चांगलं म्हणून खिसून ठेवावं लागतंय. देते चटणीवाले तसंच. प्रत्येक भाजी गणित खबर दाताखाली येतं. मग बोलते ती घरात माणसं लय गमतीची असतात खाणारी. घ्यायचं काय शॉट काय त्यांना आवडते ते पुन्हा दाताखाली लागल्यावर. आता बघा मी आणलेली चटणी काढलेली मग भाजताना दावलंय. आता भाजी केल्यावर झणझणीत मटणाची तरी बघायची. आता ही कसली झाली तरी ही खाताना सगळ्यांनी नटलंच पाहिजे. तेल वतून मरतून ठेवायला लागले भरून. पेक्षा घरी केलेलं चविष्ट असतंय, परवडतंय. कांडाचा तारस म्हणून नग वाटतंय. म्हणून आता मी घेतलाय तारस आणि केलंय. आता लागले भरून खायला वाज जातोय म्हणून.